इंदूर हे मध्य प्रदेशातील एक मोठे शहर आहे। इंदूर म्हटलं की मराठी इतिहासातील कितीतरी जुन्या आठवणी जाग्या होतात। सरदार मल्हारराव होळकर, अहिल्याबाई यांच्यामुळे इंदूर महाराष्ट्राला जवळचे वाटते। इंदूरची खाद्य संस्कृती तर प्रसिद्ध आहेत। इथे लोक खाण्यासाठी जगतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्याचबरोबर खाणं हे वेळेला बांधील नाही, त्यामुळे खायचं केव्हा हा प्रश्न पडायचं कारण नाही। इंदुरी लोकांचा दिवस सुरू होतो तो पोहे आणि जिलेबीने। जिथे जाल तिथे पोहे दिसतात, केव्हा गेलात तरी गरम पोहे मिळतातच। अशाच प्रकारचे काही इंदोरचे स्पेशल पदार्थ तुम्हाला आता मुंबईत देखील मिळणार आहेत आणि मुंबईत देखील त्याची चव चाखता येणार आहेत। नेमके कोणते कोणते पदार्थ आहेत, त्याच्या साधारणतः किमती कशा आहेत, चला तर मग जाणून घेऊया या सगळ्या संदर्भात। नमस्कार, माझं नाव दिनेश पवार, आम्ही इंदूरकर। मुंबईमध्ये मी इंदुरी नमकीन चाटच्या नावाने एक काउंटर सुरू केलं आहे माटुंग्याला। त्याच्यामागे आमचा उद्देश असा आहे की जे इंदोरचे पदार्थ आहेत किंवा इंदोरमध्ये जो टेस्ट मिळतो तो आम्ही मुंबईमध्ये देण्याचा प्रयत्न करतो आहे। त्याच्यामध्ये इंदुरी पोहे, इंदुरी चाट, नमकीन्स, इंदोरचे निंबू शिकंजी हे सगळे प्रकार ठेवून आम्ही प्रयत्न करतो आहे की काहीतरी वेगळं मुंबईच्या खवय्यांना दिलं पाहिजे। आणि याच्यामागे आयडिया अशी होती की नॉर्मली मी जो आहे तो ॲनिमेशन इंडस्ट्रीचा आहे। मी बरेच वर्ष ॲनिमेशन केलेलं आहे। मी इंदोरला ॲनिमेशन अकॅडमीमध्ये HOD म्हणून पण काम केलेलं आहे। आता एवढं सगळं केल्यानंतर मला असं वाटलं की स्वतःचं काहीतरी करायला पाहिजे। तर मी आणि माझ्या मिसेसने एक लॉकडाऊनमध्ये बसून या इंदुरी चाटचं एक संकल्पना आम्ही तयार केली। त्याच्यानंतर आम्ही याला ऑनलाईन विकायला चालू केलं, म्हणजे ऑर्डर्स आमच्या सोसायटीमध्ये, मग बाजूच्या सोसायटीमध्ये, असं करून करून आम्ही मुंबई सेंट्रल ते चर्नी रोड असे तिकडचे पण ऑर्डर्स घ्यायला लागलो। पोर्टरने आम्ही डिलिव्हरी द्यायला लागलो। इंदुरी हा शब्द मराठी आहे, आम्ही इंदूरकर, इंदोरचे आहोत। लोक इंदोर म्हणतात, हिंदीमध्ये तुम्ही बोललात तर इंदोर होणार, मराठीमध्ये बोललात तर इंदूर होणार, म्हणून तो इंदुरी नाव आहे। बेसिकली फ्रॉम इंदोर, म्हणून ते इंदुरी आहे। इंदुरी चाटमध्ये आम्ही इंदुरी चाट हा आमचा स्पेशल आयटम आहे, ज्याच्यामध्ये दही, पापडी, नमकीन आणि इंदोरचे मसाले जातात। इंदोरचे पोहे स्पेशल असतात आमचे, इंदोरची निंबू शिकंजी स्पेशल आहे। एक दही टिक्की चाट आहे जो आम्ही प्युअर घीमध्ये तळतो, तुम्ही बघू शकता, एकदम प्युअर असतं ते। तर टेस्ट आम्ही चांगलं देण्याचा प्रयत्न करतो, क्वालिटी आणि हायजीन मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो आहे। स्ट्रीट फूडचा आमचा कॉन्सेप्ट आहे। हा छोटा स्टॉल ओपन करून आम्ही याला कॉन्सेप्टला लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो आहे। बघा, नॉर्मली इथे स्टुडंट क्राऊड असल्यामुळे 30 रुपयापासून सुरुवात आहे। टिक्की चाट वगैरे आमचे 60 रुपये वगैरे आहे। प्रीमियम आयटम आमचे 80 रुपये वगैरे आहेत। मॅक्स टू मॅक्स आमचा 80 रुपीज प्रोडक्ट आहे। माझ्या स्टॉलवर तर इंदुरी पोहे हे खूप डिमांड आहे। रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही पोहे बनवतो। सकाळी 11 ते रात्री 11 पोहे जातात। नॉर्मली पोह्याचा कॉन्सेप्ट इकडे मुंबईला सकाळी नाश्त्यामध्ये लोक खातात असं म्हणतात, पण आमच्या स्टॉलवर सकाळी 11 ते रात्री 11 असा कॉन्सेप्ट आहे आणि रात्री 11पर्यंत माझ्याकडे पोहे मिळतात। काही लोकांना तर मिळत पण नाही, नंतर आम्ही 7 नंतर बनवत नाही पोहे, तर तो आमचा प्राईम आयटम आहे। धनंजय दळवी, न्यूज 18 लोकमत, मुंबई।